फिटनेस फंडामध्ये मित्रांनो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। गेल्या भागात आपण बघितलं की प्री वर्कआउट आणि त्याचे होणारे त्रास आणि लागणारी सवय असं काही आहे का की तुमचा व्यायामाचा तो जो गोल आहे करायचा आहे त्याच्यावर तुम्हाला पूरक आहाराव्यतिरिक्त अशा वेगळ्या काही गोष्टी असतील ज्या घेऊन तुम्हाला फायदा होऊ शकतो। हो, वर्षानुवर्ष भारतातले बॉडी बिल्डर्स आणि व्यायामप्रेमी त्या एका पदार्थाचा वापर करतात, ते म्हणजे शिलाजीत। ते नेमकं काय आहे ते समजून घेऊया, ते बॉडीत जाऊन करतं काय, कसा फायदा होतो। शिलाजीत नायट्रिक ऑक्साईडविषयी मी तुम्हाला बोललो होतो मागच्या वेळी की जे शरीरात गेल्यावर आपला ब्लड फ्लो वाढवतं, शरीराला त्या ब्लड फ्लो म्हणजे रक्तपुरवठ्याच्या माध्यमातून ऑक्सिजन मसल्स पर्यंत पोहोचवतं, त्याच्यामुळे व्यायाम करताना चांगला पंप येतो आणि एक एनर्जी मेंटेन होते। हेच काम शिलाजीत करतं, मात्र नैसर्गिक पद्धतीने, त्याचे साईड इफेक्ट्स नाही आहेत। त्याशिवाय शरीरामध्ये प्रोटीन्स आणि आयर्नचं प्रमाण चांगल्या पद्धतीने मसल्सपर्यंत पोहोचवायचं काम हे करतं, ज्याचा मसल बिल्डिंगसाठी किंवा ओव्हरऑल बॉडीच्या बिल्डिंगसाठी अतिशय फायदा असतो। याशिवाय एनर्जी मेंटेन असणं, एक उत्साह वाटणं आणि थोडीशी ताकद येणं या गोष्टीसुद्धा शिलाजीतमधून आपल्याला मिळू शकतात। हे याचे फायदे आहेत, त्यामुळे वर्षानुवर्ष लोक याचा वापर करत आहेत। आता हे घ्यायचं किती याच्याविषयी फार कोणी सांगत नाही। जेवढे त्याच्यावरती संशोधन झालं आहे, ज्याच्यावरती रिसर्च झालं आहे, त्यानुसार एक 200 mg पासून 1000 mg पर्यंत आपण आपल्या गरजेनुसार घेऊ शकतो। नव्याने सुरुवात करत असाल तर 200 mg मग ते टॅबलेट फॉर्ममध्ये येतं, कॅप्सूलमधून मिळू शकतात किंवा सिरपमध्ये सुद्धा असतं। आपण घेऊन हळूहळू आपल्या गरजेनुसार वाढवू शकतो, पण शक्यतो 1000च्या वर जाऊ नका। काही बॉडी बिल्डर्स खूप घेतात कारण त्यांची गरज तेवढी असते, त्यांना अजिबात कॉपी करू नका। आणि ते किती वेळ घ्यायचं, तर आयुर्वेदिक असल्यामुळे दीर्घकाळ आपण याचं सेवन करू शकतो। 3 महिन्यापर्यंत सुद्धा अनेक जणांनी घेतलं आणि कोणाला साईड इफेक्ट्स नाही आहेत। पण एक सेफ म्हणून काही आठवडे झाल्यावरती एक 4-5 दिवसांचा गॅप द्यावा आणि पुन्हा सुरू करावं। व्यायाम आधी घ्याल तर याच्यातून खूप चांगला फायदा होऊ शकतो। आपण याचे फायदे तर बघितले, तुम्हाला वाटेल एकदा घेऊया, थोडं ट्राय करूया। आर्टिफिशियल सप्लिमेंट किंवा केमिकल कंपाऊंड्सपेक्षा हे आयुर्वेदिक आहे, भारतातलं आहे, ट्राय करूया। पण प्रत्येक गोष्टीच्या काही मर्यादा असतात आणि त्या कोणी घ्यावे कोणी घेऊ नये याचे पण नियम असतात, तर हे कोणी टाळावं। ज्यांना मेटाबॉलिझम रिलेटेड काही आजार आहेत, म्हणजे थायरॉईड असतील, त्यांनी हे डॉक्टरांना विचारल्याशिवाय घेऊ नका, कारण मेटाबॉलिझम चांगलं आणि फास्ट करायचं काम शिलाजीत करतं। त्यामुळे त्याचे काही औषधं तुमची चालू असतील तर त्याच्यात दोन्ही औषधांच्या मेडिकल रिॲक्शन एकमेकांमध्ये होऊन त्रास होऊ शकतो। ज्यांना आयर्न संबंधी काही त्रास असेल, म्हणजे आयर्न शरीरात कमी असेल किंवा जास्त असेल, अशा लोकांनीसुद्धा शिलाजीत डॉक्टरांना विचारल्याशिवाय घेऊ नये। कारण मी म्हटलं तसं आयर्न जे आहे ते शरीराला खूप महत्त्वाचं असतं आणि शिलाजीत ते शरीराला चांगल्या पद्धतीने पुरवतं आपल्या मसल्समध्ये। इकडे शिलाजीत तुमच्या औषधांसोबत इंटरफेअर करून तुम्हाला त्रास देऊ शकतं। गर्भवती महिला, प्रेग्नंट वुमनला त्याचा काही फायदा होतो का किंवा काही तोटा आहे का, याच्यावर जगभरात फार रिसर्च झालेला नाही आहे। कारण अर्थातच प्रेग्नंट महिलांवरती कोण असं रिसर्च करणार की त्यांना काही औषध देईल आणि चेक करेल, त्यामुळे शक्यतो त्यांनी घेऊन टाळावं। 14 किंवा 15 वर्षाखालील जी मुलं आहेत त्यांना याचा काही फायदा होतो का किंवा काही साईड इफेक्ट्स आहेत का, याच्यावरही अजून फार रिसर्च झालं नाही आहे, त्यामुळे त्यांनी टाळावं। एकंदरीत बघितलं तर हे बंधनकारक आहे का घेणं, तर मी किंवा कोणी तज्ज्ञ म्हणेल नाही। याचा फायदा जरूर होतो, याच्याने तुम्हाला चांगला एक पुश मिळतो तुमचा गोल अचीव करायला। मात्र जसं व्यायामाआधी किंवा व्यायामानंतर आपल्याला प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, विटॅमिन, मिनरल्सची गरज असतेच, तशी या प्री वर्कआउटची शिलाजीतची गरज आहे, पण ते बंधनकारक नाही आहे। त्यामुळे याचा जो वापर आहे तो आपल्या सोयीनुसार आणि आपल्या गरजेनुसारच करा। अशा छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे तुमचा गोल अचीव करण्यासाठी। त्यामुळे पाहत राहा फिटनेस फंडा।